हे महाराष्ट्र जळलेला कापूर खाऊन आले रे बा. थांबा सगळं सांगतो. अचानक मामाचा फोन आला. रात्रीचे 10 वाजले. पौर्णिमेचा दिवस. विपुलले म्हटलं मी एकटं जात नाही रे. म्हटलं तूच म्हटलं पोरे. दर्यापूरच्या पुढे आली गाडी. पण हरण तर आपल्या पुढे चाललं रे भाऊ. 5-6 किलोमीटर सोबतच आला. आखरी गाडीचे लाईट बंद चालू केले. मग नंतर गेलं रे बा. मी वाट पाहून आलतो गावाची. शिरद्दा गाव हे 1500 लोकसंख्येचं असलेलं गाव. गावात आल्या गुलालशेष नागदेवताचं मंदिर लागते. इथं गावातील मंडळी दर पौर्णिमेला कार्यक्रम आयोजित करतात. गुलालशेष महाराज स्वतः येऊन भक्तांना भेट देतात. पहिले तर मामा म्हणे चहा घेऊन घे, कारण की कार्यक्रम हा रातभर राहते म्हणे चालू. आपला चहा घेतला. रातचे 12 वाजले. विपुलन मी येऊन बसलो रे भाऊ भजनात. आम्ही तिथं दर्शनासाठी चालतो, कारण की मी इथं 10 वर्ष अगोदर येऊन गेलेला आहे. पण विषय असा आहे की इथं कोणी ना कोणी काही ना काही अपेक्षा घेऊन आलेले. आम्ही फक्त 2 भूतच फक्त इथं दर्शनासाठी आलेला आहे. दर्शनही घेऊन घेतलं महाराजाचं. महाराज म्हणे तुम्ही कायलेच आले म्हणे, तुमचं सगळं तर बरोबर आहे म्हणे. कसं आहे मालूम आहे का, डॉक्टर पाशी आल्यावर चेक केलेलं कधीही पुरते रे. सकाळचे 5 वाजले. रातभर कुठं गेलं काही माहितच नाही पडलं रे भाऊ. 1 नंबर भजन झालं. जाता देवाचं दर्शन घेऊन घेतलं. आजच्या एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.